नमस्कार, मी सविता दिलीप गायकवाड, नाईक मराठा सेवा संघाचे जे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि महिला मंडळ सगळ्यांना माझा नमस्कार। नाईक मराठा समाजसेवाची स्थापना 1977 साली झाली। कदाचित त्यावेळी आम्ही इथे नव्हतो, पण त्यांचे जे कार्य आहेत ते बघून फारच आनंद झाला। विशेष आभार मला मानायचे आहेत श्री गणेशभाई सावंत यांनी जो हा उपक्रम चालवलेला आहे कॅलेंडरांच्या निमित्ताने, आणि कॅलेंडरांचे जे प्रकाशित केलेलं आहे ते पण खूपच सुंदर कार्य आहे। या कॅलेंडरमध्ये विशेष जे फ्रंट पेज आहे, सुरुवातीचं जे पान आहे त्याच्यामध्ये जी रामदास स्वामींची माहिती दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिलेली आहे ती खूपच सुंदर आहे आणि सचोट माहिती आहे। आज या महिला मंडळाद्वारे 72 महाड तालुक्यामध्ये जे 72 गाव आहेत त्यांच्या महिला मंडळांची इथे जी स्थापना झालेली आहे आणि हे ऐकून फारच आनंद झाला। आणि या कॅलेंडरमध्ये विशेष उल्लेख असा आहे की मराठी जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम, जे आपल्या सणावारांची जी माहिती आहे ती अगदी परफेक्ट दिलेली आहे, जेणेकरून सुरतमध्ये जे महाराष्ट्रीयन समाज जो बसतो इथे त्यांच्यामध्ये काही वेळा गोंधळ होतो, गौरी गणपती कधी किंवा इतर सण कोणते, तर त्या सणाची माहिती आपल्याला या कॅलेंडरद्वारे माहिती मिळालेली आहे। आणि ज्या त्यांच्या ज्या पुढच्या भविष्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजना पण या कॅलेंडरमध्ये प्रकाशित केलेल्या आहेत। आणि गेले 14 वर्षापासून ह्या कॅलेंडराचे जो उपक्रम आपल्या मंडळाने चालवला आहे ते खूप सुंदर कार्य आहे। आणि या कार्यक्रमाद्वारे अजूनही महिला संघटित व्हाव्या, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये माझा जन्म झालेला, मी तिथलीच वाढलेली आहे, पण सुरतमध्ये जी एकी आहे ती इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही आणि अजून ही एकी अशीच वाढवावी असं मला तरी वाटतं। आणि त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी महिला मंडळामध्ये सामील व्हावं अशी मी आशा बाळगते। आणि सर्व नाईक मराठा समाजसेवा संघाचे पदाधिकारी महिला मंडळ यांचे मी आभार मानते। धन्यवाद। મારું નામ નલિની અનંત શેડગે। કેલેન્ડર લોન્ચ કરવામાં અમારા નાયક મરાઠા સમાજ તરફથી નાયક મરાઠા સમાજ સેવા સંઘ તરફથી આજે કેલેન્ડરનું વિમોચન કરવામાં આવેલું છે। એમાં અમારા અધ્યક્ષ શ્રી અશોકભાઈ પોટે તેમજ સેક્રેટરી શ્રી ગણેશભાઈ સાવંત તેમની કમિટી તેમજ મહિલા મંડળ, હવે આ કેલેન્ડર 14 વર્ષથી એનું વિમોચન થાય જ છે અને આ વખતે જે કેલેન્ડરમાં ટોટલ 70 ગામની મહિલાઓનો સમાવેશ કરવામાં આવેલો છે। અને આ કેલેન્ડરમાં એક એવી એ છે કે જેમાં હળદી કુંકુથી માંડીને અમારા ગૌરી ગણેશ ગણપતિથી માંડીને બધી જ અને અંદર ઉમેરો થયેલો છે। મહારાષ્ટ્રના બધા તહેવારો આમાં ઉમેરો કરવાનો, જે ગુજરાતી તહેવારો નથી, ગુજરાતી કેલેન્ડરમાં આવતા નથી।